कालपासून संपूर्ण पालघर जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय। पालघरमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये पडलेल्या पावसाची आकडेवारी पाहिली त्या पावसाची तीव्रता अगदी सहज लक्षात येते। गेल्या 24 तासात डहाणूमध्ये 297 मिलीमीटर, कासामध्ये 310 मिलीमीटर, चिंचणीमध्ये 291 मिलीमीटर, जव्हारमध्ये 274 मिलीमीटर, वाड्यामध्ये 166 मिलीमीटर, पालघरमध्ये 254, तर पालघरच्या अगदी जवळ असलेल्या वलसाड जिल्ह्यातल्या उंबरगावमध्ये 906 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला। पालघरच्या पट्ट्यात पावसाचा जोर कायम असताना पालघरसाठी पुढचे 24 तास रेड अलर्ट जारी झालाय। धुवाधार पावसामुळे पालघरच्या डहाणू आणि तलासरीत पूरस्थिती पाहायला मिळतेय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तर नागझरीतील एक्सप्रेस वे पाण्याखाली गेलाय। पालघरच्या धामणी धरणाचा विसर्ग वाढवला गेलाय आणि 90,000 क्युसेकनं सूर्या नदीपात्रात विसर्ग होतोय। सूर्या आणि वैतरणा नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। डहाणू तालुक्यातील सुसरी नदीला मोठा पूर आलाय। सूर्या आणि वैतरणा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आसपासच्या गावांमध्येही पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे। आता पालघर ह्या मॅपवर जर सांगायचं झालं तर ह्या रिजनमध्ये येतो, उत्तर कोकणामध्ये। आणि आपण जर बघितलं तर नैऋत्य मान्सून वारे जे आहेत ते इथपर्यंत पोहोचत आहेत आणि हे समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटरवरची वाऱ्याची स्थिती आहे। आता आपण इथं बघितलं तर एक चक्रीय स्थिती गुजरातच्या रिजनवर आहे, पण हे 1.5 किलोमीटरचं झालं। आता आपण जर समजा अजून थोडंसं वरती गेलो 3.5 किलोमीटरवर, तर जे आपण चक्रीय स्थिती बघितली होती ती थोडीशी खालच्या बाजूला किंवा दक्षिणेकडं झुकताना दिसते। आणि अजून जर आपण थोडंसं वरती गेलं 500 हेक्टापास्कल म्हणजेच 5 ते 6 किलोमीटरच्या दरम्यान, तर आपण क्लिअरली बघू शकतो की हा जो पालघरचा रिजन आहे तिथे एक मोठी चक्रीय स्थिती आहे। तर ज्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि विविध तालुक्यांमध्ये सध्या पूरस्थिती पाहायला मिळते, त्याच पालघरच्या पट्ट्यात आगामी काळात चौथी मुंबई आणि गेम चेंजर असं वाढवण बंदर निर्माण करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत। पण दरवर्षी पालघरमध्ये सलग 2-3 दिवस मुसळधार पाऊस झाला की अनेक गावात पाणी शिरतं, रस्ते बंद होतात, शेती पाण्याखाली जाते, लोकांचं जनजीवन विस्कळीत होतं। त्यामुळे जिथे सरकार चौथी मुंबई उभारण्याचा विचार करतंय, ज्या भागात दरवर्षी पुराचा धोका असतो, तिथे हजारो कोटींचे मेगा प्रोजेक्ट किती सुरक्षित असाही प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाही। ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रभावामुळे गेल्या काही वर्षांपासून पावसाचा पॅटर्न बदललाय। कमी वेळात जास्त पाऊस बरसू लागलाय, त्यामुळे पुराचा पॅटर्नही बदलू लागलाय। आता पालघरमध्ये दरवर्षी पूर का येतो याचं उत्तर खरं तर पालघरच्या भूगोलात दडलंय। पालघर हा किनारी जिल्हा आहे, त्याच्या एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला सह्याद्रीचा उतार। यामुळे पालघरच्या पट्ट्यात कायमच पावसाचा जोर जास्त असतो। पालघरच्या तलासरी, डहाणू, मोखाडा, पालघर, वाडा, विक्रमगड आणि जव्हार हा सगळा भाग गेली अनेक दशकं पूरप्रवण राहिलाय। त्यामुळे ज्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सरकार हजारो कोटींची गुंतवणूक करतंय, त्याच्या आसपास सतत निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा फटका या प्रोजेक्टला बसण्याचा धोका आहे का, याबद्दल तज्ज्ञांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलं। पालघरमध्ये जर एवढा मुंबई पडला तर जास्त पाऊस पडला असेल। पालघरच्या आजूबाजूला डोंगर आहे, त्यामुळे नॅचरली आपल्यापेक्षा जास्त पाऊस पडला असेल आणि हा एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे। त्यामुळे ही घटना आपण ग्राह्य धरून असं परत होऊ नये ह्याच्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे। आणि ते काम सरकार असं नाही, पण तिकडची असलेल्या ऑथॉरिटीनी नक्की त्याचा विचार केला पाहिजे सखोल आणि अभ्यास करून याची अशी काळजी घेतली पाहिजे की याच्यापुढे पाणी साठणार नाही, त्याचा निचरा होऊ शकेल, ही महत्त्वाची गोष्ट आहे। प्रोजेक्टवरती परिणाम होणार नाही, माझ्या मते अर्बन प्लॅनर असेल त्याचा नक्की जरूर याचा विचार केलेला असेल। आणि मी म्हणणं चुकीचं ठरतं की त्यांना न विचारता जो मी काहीतरी एक स्टेटमेंट करणं की हे केलं असेल वगैरे। अर्बन प्लॅनर नॉर्मली सगळ्या विचार करून मग प्लॅनिंग करतो। तर वाढवण बंदराचा प्रकल्प असो किंवा चौथ्या मुंबईचा प्रोजेक्ट, हे फक्त विकास प्रकल्प नाहीये, तर आगामी शेकडो वर्षांच्या प्रगतीचा रोडमॅप आहे। पण ही प्रगती साधताना विकासाचा वेग आणि निसर्गाचा स्वभाव या दोघांचा समतोल साधणं खूप महत्त्वाचं आहे। कारण या समतोलाच्या पायावरतीच विकासाच्या इमारती उभ्या राहणार आहेत। त्यामुळे प्रश्न फक्त चौथी मुंबई कधी उभी राहणार हा नाहीये, तर ती किती सुरक्षित, शाश्वत आणि पूर प्रतिरोधक असेल हाही प्रश्न महत्त्वाचा आहे। आणि याच प्रश्नाचं उत्तर पुढच्या काही वर्षात महाराष्ट्राच्या विकासाचं भविष्य ठरवेल।